अशी चटपटीत कैरी जर तुम्ही एकदा बनवून ठेवली ना, वर्षभर अजिबात तुम्हाला जर तोंडी लावायला काही नसेल, तर ही कैरी तुम्ही खाऊ शकता. तर त्यासाठी 3 मी कैऱ्या घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून. त्यानंतर सालं काढून घ्यायची आहे. आता हे सालं जर तुम्हाला फेकून द्यायचे नसेल, तर याची तुम्ही मस्त अशी सुकवून आमचूर पावडरसुद्धा करू शकता किंवा झाडांना खत म्हणून घालू शकता. कैऱ्या छान अशा कट करून घेऊया. जसे आपण फिंगर चिप्स बनवतो ना, अगदी तशाच लांब आकारात किंवा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जशा कैऱ्या कट करायच्या तशा कट करून घ्यायचं. त्यामध्ये हळद पावडर, लाल मिरची पावडर, त्यानंतर इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे, काळं मीठ घालायचं आहे, आपलं साधं मीठ यामध्ये घालायचे आहे आणि 3 चमचे पिठी साखर घालायची आहे किंवा पिठी साखरेच्या ऐवजी ना गुळाची पावडर घातली तरीही चालेल. अजून छान चटपटीत फ्लेवर यावा म्हणून यामध्ये 1 चमचा मी इथे लोणच्याचा मसाला घातलेला आहे. हा टाकणं पूर्णपणे पर्याय आहे, परंतु छान चटपटीत व्हावं याकरता मी घातलेलं आहे. त्यानंतर एखाद्या पसरट भांड्यामध्ये किंवा असं परातीमध्ये तुम्ही याला छान 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. वाळल्यानंतर मस्त आपल्याला ही मसाला कैरी या ठिकाणी तयार झालेली आहे. एखाद्या हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून वर्षभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.